Good morning, all of you. Uh, in today's lecture, we will discuss about capacitor component. So capacitor means what? Capacitor is nothing but two-terminal device. In that, two terminals are anode and cathode. Uh, Cathode and anode. So positive side means cathode terminal, negative side means anode terminal. Cathode terminal. Positive means anode terminal. In between these two parallel plates, that is dielectric material is used. Then next one is capacitor. The function of capacitor is that it is used for storing the electrical energy. So for electrical energy storing, we will use capacitor component. Then unit of capacitor is farad. We will measure capacitance in farad. Then next is we can measure capacitance in microfarad and nanofarad. This is the electrolytic capacitor and this is ceramic capacitor. These types of capacitor available in our laboratory. Then next is capacitor, that is a passive component that is used for electrical energy storage purpose. Then next one is capacitance equation. This is important. So capacitance equation, that is represented by C is equal to epsilon 0 A into D. So C means capacitance, epsilon is nothing but electrostatic constant, and A means cross sectional area, and D is nothing but distance between plates. So the capacitance equation, that is directly proportional to this cross sectional area, and capacitance is inversely proportional to the D, that is distance between two parallel plates. So if capacitance of circuits capacitor increases, then the area of parallel plate also increases. That time distance between two parallel plates decreases. Then next, capacitor units. I told capacitor unit, in that farad means as it is we will write 1F. Then millifarad, that is also unit of capacitor. So 1 millifarad means 10 raised to minus 3. Suppose you have example तुम्हाला दिला असेल 12 मायक्रोफॅरेड, तर 12 मायक्रोफॅरेड इज नथिंग बट 12 इंटू 10 रेस टू मायनस 3. कॅल्सीवरती करून बघा, तुम्हाला आन्सर 0.012 मिळेल. मायक्रोफॅरेड, तर मायक्रोफॅरेड मीन्स पॉवर लक्षात ठेवायची 10 रेस टू मायनस 6. तर 12 मायक्रोफॅरेड, मायक्रोचा सिम्बॉल आहे हा. तर 12 इंटू 10 रेस टू मायनस 6 करा, हे आन्सर जे आहे कॅल्सीवरती मिळेल. देन नॅनो फॅरेड, तर नॅनो फॅरेड मीन्स वॉट 10 रेस टू मायनस 9. तर 10 रेस टू मायनस 9 मीन्स वॉट की इथं 12 इंटू 10 रेस टू मायनस 9 कॅल्क्युलेशन करून बघा. आणि पिको फॅरेड, तर पिको फॅरेड मीन्स वॉट 10 रेस टू मायनस 12 ने आपण कॅपॅसिटरचं युनिट जे आहे ते रिप्रेझेंट करणार आहे. देन पोलॅरिटी सांगितल्या कॅपॅसिटर, तर इलेक्ट्रोलायटिक कॅपॅसिटरवरती काय की तुमची कॅपॅसिटरची व्हॅल्यू डायरेक्टली प्रिंटेड असते की कॅपॅसिटन्स जो आहे 22 मायक्रोफॅरेडचा आहे. याची व्होल्टेज रेंज जी आहे 450 व्होल्ट मेन्शन केलेली आहे. देन कॅपॅसिटर टू टर्मिनल डिव्हाइस आहे, ॲनोड कॅथोड. तर लॉंग टर्मिनल जे आहे पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, शॉर्ट टर्मिनल जे आहे निगेटिव्ह, दॅट इज कॅथोड टर्मिनल आहे. देन स्पेसिफिकेशन, की जसे आपण रेजिस्टरचे स्पेसिफिकेशन स्टडी केले सेम तसेच स्पेसिफिकेशन कॅपॅसिटर कंपोनंटचे. तर कॅपॅसिटर जो आहे सिलेक्ट करताना फर्स्ट स्पेसिफिकेशन की त्याचं आपल्याला काय माहिती असलं पाहिजे, नॉमिनल कॅपॅसिटन्स. तर नॉमिनल कॅपॅसिटन्स मीन्स वॉट की जो काही कॅपॅसिटर आपण कंपोनंट सर्किटमध्ये कनेक्ट करण्यासाठी यूज करणार आहे त्याचे स्पेसिफिकेशन आपल्याला माहिती असले पाहिजे की कॅपॅसिटर तुमचा फॅरेडमध्ये, मायक्रोफॅरेडमध्ये, नॅनोफॅरेडमध्ये किंवा पिकोफॅरेडमध्ये अवेलेबल आहे. तर त्याच्यानुसार आपण काय करणार आहे, नॉमिनल कॅपॅसिटन्स जो आहे तो सिलेक्ट करणार कॅपॅसिटर कंपोनंट.
देन नेक्स्ट पॅरामीटर जे आहे वर्किंग व्होल्टेज. तर वर्किंग व्होल्टेज इज नथिंग बट की आता कॉम्पोनंट दाखवला की याच्यावरती त्याची वर्किंग व्होल्टेज रेंज जी आहे ती तर वर्किंग व्होल्टेज रेंज जी आहे ती प्रिंटेड आहे डायरेक्टली 450 व्होल्ट. तर सेम वर्किंग व्होल्टेज रेंज जी आहे दॅट इज मॅक्सिमम वर्किंग व्होल्टेज रेंज की AC असेल किंवा DC असेल त्याच्यानुसार व्होल्टेज रेंज जी आहे ती रिप्रेझेंट केलेली आहे. देन थर्ड पॅरामीटर जो आहे टोलरन्स. तर टोलरन्स सांगितलं की रेजिस्टरसाठी पण आपण काय प्लस मायनस पर्सेंटेजमध्ये टोलरन्स जो आहे तो रिप्रेझेंट करतो. तर टोलरन्स इज नथिंग बट प्लस मायनस व्हॅल्यू की तुमची पिको फॅरेडमध्ये आपण काय करतो कॅपॅसिटरचा टोलरन्स जो आहे तो रिप्रेझेंट करणार आहे. देन नेक्स्ट पॅरामीटर जो आहे लिकेज करंट. तर लिकेज करंट मीन्स व्हॉट की ज्यावेळी सर्किटमधून करंट फ्लो होणार आहे दॅट टाइम ती सर्किटमधून करंट जो आहे तो लीक होणार आहे. तर लीक कशामुळे होणार आहे दॅट इज ड्यू टू इन्फ्लुएन्सेस ऑफ पॉवरफुल इलेक्ट्रिक फील्ड. की ज्यावेळी लिकेज करंट मीन्स काय की सर्किटमधून जास्त पॉवर किंवा कमी पॉवर सर्किटमध्ये किंवा पॉवर इफेक्ट जर सर्किटवरती होत असेल दॅट टाइम तुमचा करंट काय होणार आहे तर सर्किटमधून लीक होणार आहे दॅट इज लिकेज करंट. देन वर्किंग टेम्परेचर रेंज की तुमचं टेम्परेचर रेंज स्टँडर्ड व्हॅल्यू डायरेक्टली कॅपॅसिटरवरती दिलेली असणार आहे. तर रेफरन्स व्हॅल्यू जी आहे कॅपॅसिटन्सची +70°C वर्किंग टेम्परेचर रेंज. देन नेक्स्ट स्पेसिफिकेशन जे आहे टेम्परेचर कोइफिशियंट. तर टेम्परेचर कोइफिशियंट मीन्स व्हॉट की कॉम्पोनंट सिलेक्ट करताना पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट अँड निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट दोन तुमचे कन्सेप्ट असणार आहे. तर आपल्याला टेम्परेचर कोइफिशियंट मीन्स व्हॉट दॅट इज नथिंग बट मॅक्सिमम चेंज इन कॅपॅसिटन्स ओव्हर स्पेसिफाईड टेम्परेचर रेंज दॅट इज नथिंग बट टेम्परेचर कोइफिशियंट. तर कॅपॅसिटर कॉम्पोनंटचा टेम्परेचर कोइफिशियंट जो आहे दॅट इज रिप्रेझेंटेड बाय द युनिट ppm पर डिग्री सेल्सिअस. तर ppm मीन्स व्हॉट पार्ट पर मिलियन पर डिग्री सेंटीग्रेड दॅट इज द युनिट ऑफ टेम्परेचर कोइफिशियंट. देन नेक्स्ट जे आहे टाइप्स ऑफ कॅपॅसिटर आहेत. तर काही वेळा क्वेश्चन पेपरमध्ये 2 मार्क्ससाठी तुम्हाला टाइप्स जे आहे ते विचारले जातात. टाइप्स ऑफ कॅपॅसिटरमध्ये मेन 2 टाईप आहेत फिक्स कॅपॅसिटर अँड व्हेरिएबल कॅपॅसिटर. तर फिक्स कॅपॅसिटरमध्ये परत 2 सब टाईप आहेत इलेक्ट्रोलायटिक कॅपॅसिटर इलेक्ट्रोस्टॅटिक कॅपॅसिटर. इलेक्ट्रोलायटिक कॅपॅसिटर जो आहे दॅट इज अगेन डिवायडेड इंटू टॅन्टॅलम कॅपॅसिटर ॲल्युमिनियम जो आहे तो परत सब डिवायडेड आहे रॅडियल ॲक्सियल आणि कॅन टाईप. देन इलेक्ट्रोलायटिक कॅपॅसिटर जो आहे दॅट इज डिवायडेड इंटू सिरॅमिक कॅपॅसिटर अँड पेपर कॅपॅसिटर. परत दॅट इज मायका अँड प्लास्टिक ऑल्सो दी सब टाइप्स ऑफ इलेक्ट्रोस्टॅटिक कॅपॅसिटर. देन नेक्स्ट वन जे आहे व्हेरिएबल कॅपॅसिटर. तर व्हेरिएबल कॅपॅसिटर जे आहे सिरॅमिक एअर मायका प्लास्टिक. तर आता सिरॅमिक एअर मायका प्लास्टिक हे जे कॅपॅसिटर जे आहे ते फिक्स टाईपमध्ये पण अवेलेबल असतात आणि व्हेरिएबल टाईप्समध्ये पण काय असतात मार्केटमध्ये अवेलेबल असतात. तर तुम्हाला सर्किटमध्ये फिक्स कनेक्ट करायचा आहे का व्हेरिएबल कनेक्ट करायचा आहे त्याच्यानुसार तुम्ही काय करता तर कॅपॅसिटर जो आहे तो सर्किटमध्ये कनेक्ट करता. देन कलर कोडिंग चार्ट सांगितला. तर कलर कोडिंग चार्टमध्ये इथं कलर बँड्स जे आहे की जसं रेजिस्टरचं आहे सेम तसाच आहे. इथं ब्लॅक ब्राऊन रेड ऑरेंज कलर्स जे आहे ते नोट केलेले. फर्स्ट बँड डिजिट्स रिप्रेझेंट करणार 0 to 9. सेकंड बँड 0 to 9 डिजिट्स रिप्रेझेंट करणार. देन मल्टिप्लायर जो आहे तो आपण 10⁻⁴ने किंवा 1 फक्त एक एक 0 इन्क्रीज करत गेलेलं आहे. इथं 1 10 100 1000 10,000 नंतर 1 लाख. तर इथं 0 जो आहे तो इन्क्रीज करत गेलेले. देन टोलरन्स जो आहे तो सेम याच्यामध्ये आपण फक्त गोल्ड आणि सिल्वर कलरसाठी टोलरन्स जो आहे तो स्टडी करणार आहे या टेबलमध्ये. तर गोल्ड कलरचा टोलरन्स जो आहे +-5%ने रिप्रेझेंट करतो आणि सिल्वर कलरचा टोलरन्स जो आहे तो +-10%ने रिप्रेझेंट करतो. देन की तुम्हाला काही वेळा कॅपॅसिटरवरती व्हॅल्यू प्रिंटेड असते. तर कॅपॅसिटरवरती
333J 333J व्हॅल्यू प्रिंट केलेली आहे. तर याचं आपल्याला काय करायचं आहे, व्हॅल्यू जी आहे कॅपॅसिटरची फाइंड आउट करायची आहे. तर कॅपॅसिटरमध्ये लक्षात ठेवायचं की ज्यावेळी कलर कोड स्पेसिफिकेशन किंवा डायरेक्टली व्हॅल्यू प्रिंटेड असणारे कॅपॅसिटरवरती, तर ज्यावेळी तुम्ही त्याचा रिझल्ट फाइंड आउट करणार आहे, दॅट टाइम काय करणार आहे, तर याच्यामध्ये 10⁻⁻12 ने कोणतीही व्हॅल्यू दिली असेल त्याला आपण काय करणार आहे, 10⁻12 ने मल्टिप्लाय करतो. तर इथं 333 व्हॅल्यू दिलेली आहे जे. तर 333 मध्ये फर्स्ट डिजिट जो आहे ॲज इट इज नोट करणार आहे, सेकंड डिजिट जो आहे ॲज इट इज नोट करतो, थर्ड डिजिट जो काय दिलेला आहे तो 10⁻⁻ म्हणून नोट करतो. तर इथं 3 आहे, तर इथं 10⁻³ नोट केलेलं आहे आणि याला काय करणार आहे आपण, 10⁻⁻12 ने मल्टिप्लाय करणार आहे. तर इथं ज्यावेळी बेस सेम असणार आहे त्यावेळी पॉवरची काय करतो आपण, ॲडिशन करतो. तर 3 प्लस ब्रॅकेटमध्ये -12, 3 - 12 तुमचा आन्सर काय येणार आहे, 33 इंटू 10⁻⁻9. तर 10⁻⁻9 तर युनिट्समध्ये आपण स्टडी केलं, मायक्रोफॅरेड, मिलीफॅरेड, पिकोफॅरेड, नॅनोफॅरेड. तर 10⁻⁻9 -9 मीन्स व्हॉट, नॅनोफॅरेड. तर तुमचा हा कॅपॅसिटर किती व्हॅल्यूज आहे, 33 नॅनोफॅरेड किंवा 33 इंटू 10⁻⁻9 ने तुम्ही काय करू शकता, तर कॅपॅसिटरची व्हॅल्यू जी आहे ती नोट करू शकता. देन सेम एक्झाम्पल बघा दिलेलं आहे, 224 या कॅपॅसिटरवरती प्रिंटेड आहे. 224 मध्ये काय, फर्स्ट सेकंड डिजिट ॲज इट इज नोट करणार आहे, दॅट इज 22 इंटू 10⁻² ही काय करणार आहे आपण, पॉवर नोट डाऊन करणार आहे, दॅट इज 10⁻⁴. आणि याला कॅपॅसिटरमध्ये काय करतो आपण, 10⁻⁻12 ने मल्टिप्लाय करतो. तर इथं 22 इंटू 10⁻⁴ इंटू 10⁻⁻12. तर बेस सेम असताना पॉवरची ॲडिशन करा. तर 22 इंटू 10⁻⁻8 आन्सर येईल. कॅल्सीवरती बघा, तर आन्सर जे आहे ते तुम्हाला 220 नॅनोफॅरेड कॅल्सीवरती मिळेल. सेम कलर बँड आता सांगितलं की फर्स्ट जो आहे डिजिट रिप्रेझेंट करणार, सेकंड जो आहे डिजिट, थर्ड बँड जो आहे मल्टिप्लायर आणि फोर्थ बँड जो आहे टोलरन्स. देन काही एक्झाम्पल जे आहे ते दिलेले की सपोज क्वेश्चन सांगितलेला आहे पेपरमध्ये तुम्हाला, इंटरप्रिट द फॉलोविंग मार्किंग ऑन सिरॅमिक कॅपॅसिटर युझिंग न्यूमेरिकल कोड. की सपोज व्हॅल्यू दिली आहे 32, तर 32 मीन्स व्हॉट, की 32 ला फर्स्ट बँड सेकंड बँड ॲज इट इज नोट करणार आहे, थर्ड बँड नाही आहे, डायरेक्टली आपण काय करणार आहे, 32 ला 10⁻⁻12 ने मल्टिप्लाय करणार आहे. तर 10⁻⁻12 इज नथिंग बट पिकोफॅरेड. तर युनिटमध्ये आपण स्टडी केलेलं आहे, 10⁻⁻12 मीन्स पिकोफॅरेड. तर तुमचा आन्सर जे आहे 32 पिकोफॅरेड किंवा ॲज इट इज नोट केलं तरी चालेल, फक्त युनिट कॅपॅसिटरचं फॅरेड युनिट मेन्शन करा. देन सेकंड एक्झाम्पल 72 दिलेलं आहे. तर 72 मीन्स व्हॉट, की सेम फर्स्ट सेकंड डिजिट ॲज इट इज त्याला 10⁻⁻12 ने मल्टिप्लाय केलेलं आहे. आन्सर जे आहे ॲज इट इज नोट करा किंवा 10⁻⁻12 इज नथिंग बट पिकोफॅरेड. पिकोफॅरेडमध्ये आन्सर जे आहे ते नोट करा. देन नेक्स्ट बघा, 422 दिलेलं आहे. तर 422 मीन्स व्हॉट, फर्स्ट डिजिट सेकंड डिजिट थर्ड जो आहे तो मल्टिप्लायर म्हणून नोट करणार आहे. तर नेक्स्ट बीट जे आहे 2 आहे, तर 42 इंटू 10⁻², दॅट इज परत त्याला 10⁻⁻12 ने काय केलेलं आहे, मल्टिप्लाय केलेलं आहे. तर इथं तुमचा आन्सर काय येणार आहे, 42 इंटू 10⁻², बेस सेम असताना पॉवरची ॲडिशन 10⁻⁻9 ॲज इट इज आन्सर नोट केलं तरी चालेल किंवा कॅल्सीवरती 42 इंटू 10⁻⁻10 करा, जे काय आन्सर येईल ते नोट डाऊन करा. देन नेक्स्ट एक्झाम्पल सेम दिलेलं आहे, 534. कोणताही नंबर तुम्हाला रँडमली दिला जाईल, फक्त काय करायचं, फर्स्ट सेकंड डिजिट ॲज इट इज, थर्ड डिजिट जो आहे मल्टिप्लायर म्हणून नोट करणार आहे आणि त्याला आपण काय करणार आहे, 10⁻⁻12 ने मल्टिप्लाय करतो. देन नेक्स्ट सेम एक्झाम्पल आहे की कलर दिलेले आहेत, कलरवरून आपल्याला काय करायचं आहे, तर रेजिस्टन्सची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर टेबलवरून. देन नेक्स्ट कंपोनंट जो आहे इंडक्टर आहे. तर इंडक्टर मीन्स व्हॉट, दॅट इज ऑल्सो पॅसिव्ह कंपोनंट आहे. तर पॅसिव्ह कंपोनंटचं फंक्शन काय आहे, की इंडक्टरचं फंक्शन काय आहे, दॅट इज युज्ड फॉर एनर्जी स्टोरिंग पर्पज, दॅट इज इन द फॉर्म ऑफ मॅग्नेटिक फील्ड. तर कॅपॅसिटर जो आहे तो आपण काय करतो, तर
तर एनर्जी जी आहे ती तुम्ही इलेक्ट्रिकल फील्डमधली इलेक्ट्रिकल एनर्जी स्टोरिंग पर्पजसाठी काय करता, कॅपॅसिटर कंपोनंट यूज करता. इंडक्टर कंपोनंट जो आहे मॅग्नेटिक फील्ड एनर्जी स्टोअर करण्यासाठी आपण काय करणार आहे, इंडक्टर कंपोनंट जो आहे तो यूज करतो. तर मार्केटमध्ये तर सिरॅमिक रॉडवरती काय केलेली आहे, कॉईल माउंट केली आहे. ह्या टाईपमध्ये आपल्या लॅबमध्ये हा इंडक्टर जो आहे तो अवेलेबल आहे. देन इंडक्टरचं क्लासिफिकेशन जे आहे ते दिलेलं आहे. तर इंडक्टर जे आहे तर दोन टाईप आहेत इंडक्टरचे सेम, फिक्स्ड इंडक्टर अँड व्हेरिएबल इंडक्टर. तर फिक्स्ड इंडक्टर मीन्स व्हॉट, याच्यामध्ये परत सब टाईप आहेत, एअर कोर इंडक्टर अँड कोर्ड इंडक्टर. परत कोर्ड इंडक्टरचे दोन सब टाईप मेन्शन केलेले आहेत, दॅट इज आयर्न कोर इंडक्टर अँड फेराइट कोर इंडक्टर. देन नेक्स्ट वन व्हेरिएबल इंडक्टर जे आहे दोन टाईपचे आहेत, स्लश ट्यून आणि टॅप इंडक्टर. तर क्लासिफिकेशन जे आहे ते स्टडीसाठी तुम्हाला 2 मार्क्ससाठी थेरी पेपरमध्ये क्वेश्चन जो आहे तो विचारला जातो. रेजिस्टरचं क्लासिफिकेशन, कॅपॅसिटरचं किंवा इंडक्टरचं, तिघांपैकी कोणतंही एक क्लासिफिकेशन जे आहे ते तुम्हाला 2 मार्क्ससाठी पेपरमध्ये विचारलं जातं फर्स्ट क्वेश्चनमध्येच. देन नेक्स्ट जे आहे की याच्यामध्ये इंडक्टर जो आहे कंपोनंट इथं परत शेअर केलेला आहे की मॅग्नेटिक कोरवरती काय केली आहे, ही इंडक्टिंग कॉईल जी आहे बाउंड केली आहे. दोन टर्मिनल जे आहे पॉझिटिव्ह ॲनोड टर्मिनल, निगेटिव्ह कॅथोड टर्मिनल इंडिकेट केलेलं आहे. नंबर ऑफ टर्न्स जे आहे एन ने रिप्रेझेंट केलेले आहे. क्रॉस सेक्शनल एरिया ए ने रिप्रेझेंट केलेला आहे. देन स्पेसिफिकेशन की जसं आपण रेजिस्टर कॅपॅसिटरचे स्पेसिफिकेशन स्टडी केले, सेम इंडक्टरचे स्पेसिफिकेशन इथं मेन्शन केलेले. तर त्याच्यामध्ये फर्स्ट स्पेसिफिकेशन आहे डी सी रेजिस्टन्स. तर डी सी रेजिस्टन्स मीन्स व्हॉट, की तुमचा कॅपॅसिटर इंडक्टर कंपोनंट ज्यावेळी सर्किटमध्ये कनेक्ट करणार आहे दॅट टाइम त्याच्या अक्रॉस डी सी रेजिस्टन्स जो आहे दॅट इज इम्पॉर्टंट पॅरामीटर. देन सेकंड वन पॅरामीटर इज रेटेड करंट. तर रेटेड करंट मीन्स व्हॉट, की ज्यावेळी सर्किटमध्ये तुम्ही सप्लाय प्रोव्हाइड करणार आहे दॅट टाइम इंडक्टरमधून काय होणार आहे, मॅक्सिमम करंट जो आहे दॅट इज मॅक्सिमम कंटिन्युअसली करंट फ्लो होणार आहे, दॅट इज रेटेड करंट. देन नेक्स्ट जे आहे कोअर परमॅबिलिटी पॅरामीटर आहे. तर कोअर परमॅबिलिटी मीन्स व्हॉट, की कोअरवरती आपण काय करणार आहे, मॅग्नेटिक कॉईल जी आहे ती बाउंड करणार आहे. तर मॅग्नेटिक कॉईल जी आहे दॅट इज नथिंग बट त्याची आपण परमियाबिलिटी जी आहे फाइंड आउट करणार आहे. तर आपण डिटेलमध्ये परत हे पॅरामीटर स्टडी करणार आहे. देन नेक्स्ट पॅरामीटर जो आहे क्यू फॅक्टर. तर क्यू फॅक्टर इज नथिंग बट व्हॉट, की आपण इंडक्टिव्ह रिॲक्टन्स टू इफेक्टिव्ह रेजिस्टन्स वरून काय करतो, क्यू फॅक्टर जो आहे तो फाइंड आउट करतोय. तर इथे फक्त डेफिनेशन मेन्शन केलेली आहे क्यू फॅक्टरची, दॅट इज रेशो ऑफ इंडक्टिव्ह रिॲक्टन्स टू इफेक्टिव्ह रेजिस्टन्स, दॅट इज क्वालिटी फॅक्टर और क्यू फॅक्टर. देन इंडक्टर कंपोनंट जो आहे दॅट ऑपरेट्स और दॅट इज मॅग्नेटिक फील्ड इन करंट कॅरिंग कंडक्टर. इथे हा जो आहे डायग्राममध्ये कंडक्टर मेन्शन केलेला आहे. देन हा जो आहे राईट हँड रूल जो आहे तो आपण इलेक्ट्रिकल सेक्शनमध्ये ही डायग्राम जी आहे ती परत डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. इथं फक्त तुम्हाला डायग्राम जी आहे या चॅप्टरमध्ये फर्स्ट बेसिक स्टडीसाठी आहे, नंतर ॲक्च्युअल वर्किंग जे आहे ते आपण इलेक्ट्रिकल सेक्शनमध्ये याचा स्टडी करणार आहे. तर हा जो आहे कंडक्टर आहे, कंडक्टरमधून तुम्ही काय करणार आहे, करंट पास करणार आहे. देन अकॉर्डिंग टू राईट हँड रूल, तर ह्या फिंगर्स ज्या आहे त्या काय करणार आहे की तुमची दॅट इंडिकेट्स डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स. तर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स जे आहे त्या डेफिनेशन आपण नंतर डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. तर मॅग्नेटिक फील्ड इन करंट कॅरिंग कंडक्टर दॅट इज नथिंग बट व्हेन द करंट पासेस थ्रू धिस कंडक्टर द चार्ज मूव्हिंग अँड सो मॅग्नेटिक फील्ड इज क्रिएटेड अराउंड इट. की ज्यावेळी तुम्ही कंडक्टर मधून करंट पास करणार आहे दॅट टाइम काय होणार आहे, तर मॅग्नेटिक फील्ड जनरेट होणार आहे, दॅट इज मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स जे आहे ते जनरेट होणार आहे. तर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स कन्सेप्ट जो आहे तो आपण काय करणार आहे, राईट हँड रूलने रिप्रेझेंट करणार आहे. तर राईट हँड रूल जो आहे तो आपण नेक्स्ट युनिटमध्ये डिटेलमध्ये स्टडी करणार आहे. देन इंडक्टरचे टाईप्स जे आहे की आपण क्लासिफिकेशन स्टडी केलं, फिक्स टाईप आणि व्हेरिएबल टाईप. तर फिक्स टाईपमध्ये काय आहे की तुमची व्हॅल्यू जी आहे ती फिक्स असणार आहे,
व्हेरिएबल टाईपमध्ये काय असणार आहे की व्हॅल्यू जी आहे ती व्हॅरी होणार आहे. तर इंडक्टर जो आहे की आपण रेजिस्टर कंपोनंट स्टडी केला सेम तसाच, फक्त याची साईज जी आहे ती थोडी मोठी असते. मार्केटमध्ये रेजिस्टर आणि कॅपॅसिटर जो आहे सेम टाईपमध्ये दिसायला सेम असतात, फक्त रेजिस्टर स्मॉल साईजमध्ये असतो आणि इंडक्टर जो आहे त्याच्यापेक्षा थोडीशी जास्त साईज जी आहे ती इंडक्टरची तुम्हाला दाखवलेली ऍक्च्युली आपल्या लॅबमध्ये अवेलेबल आहे. तर फिक्स्ड इंडक्टरमध्ये काय की कोरवरती कॉईल बाउंड केली आहे, पॉझिटिव्ह निगेटिव्ह सप्लाय जो आहे एक्सटर्नल सोर्स थ्रू प्रोव्हाइड केलेला आहे. देन फेराइट कोर इंडक्टर, तर या टाईपचा इंडक्टर जो आहे तो आपल्या लॅबमध्ये अवेलेबल आहे. देन हा जो आहे फेरोमॅग्नेटिक कोर इंडक्टर, दॅट इज आयर्न कोर इंडक्टर. तर आयर्न कोर इंडक्टर जो आहे दॅट इज ऑल्सो अवेलेबल इन आवर लॅबोरेटरी. तर आयर्न कोर इंडक्टर जो आहे की याच्यामध्ये काय होणार आहे की जर कॉईल जे आहे नंबर ऑफ टर्न्स, कॉईलच्या नंबर ऑफ टर्न्सवरती काय असणार आहे, इंडक्टरची व्हॅल्यू जी आहे ती डिपेंड असणार आहे की नंबर ऑफ टर्न्स जर जास्त असतील तर इंडक्टरची व्हॅल्यू पण काय असणार आहे, जास्त असणार आहे. देन नेक्स्ट टाईप जो आहे एअर कोर इंडक्टर. तर एअर कोर इंडक्टर जो आहे की याच्यामध्ये एअर कोर इंडक्टरमध्ये की सेम की कॉईल इंडिकेट केली आहे आणि त्याच्या इन बिटवीन हा कोर जो आहे तो प्लेस केलेला आहे. तर याच्यामध्ये एअर जो आहे ॲज अ डायलेक्ट्रिक मटेरियल म्हणून किंवा डायलेक्ट्रिक मीडिया म्हणून यूज केलेलं असतं एअर कोर इंडक्टरमध्ये. देन कलर कोडिंग स्पेसिफिकेशन जे आहे इंडक्टरचं दॅट इज सेम ॲज रेजिस्टर कॅपॅसिटर, की 4 बँड असणारे. फर्स्ट बँड जो आहे तो डिजिट रिप्रेझेंट करणारे, सेकंड बँड डिजिट, थर्ड बँड जो आहे मल्टिप्लायर आणि फोर्थ जो आहे टोलरन्स. की तुम्हाला रेड ब्राऊन की टेबल जो आहे तो सेम जसा रेजिस्टर कॅपॅसिटर आणि इंडक्टरचा स्टडी केला सेम तोच टेबल आहे. कलरचा सिक्वेन्स जो आहे तो सेम आहे. फर्स्ट डिजिट सेकंड डिजिट ॲज इट इज 0 to 9 नोट केलेले. मल्टिप्लायरमध्ये 1 0 एक 0 फक्त इन्क्रीज करत जाणार आहे. देन फोर्थ बँड जो आहे टोलरन्स. तर टोलरन्स जो आहे तो आपण काय करतो प्लस मायनस पर्सेंटेजमध्ये रिप्रेझेंट करतो. तर टोलरन्स जो आहे गोल्ड आणि सिल्वर कलरचा सेम आपण इंडक्टरमध्ये स्टडी करणार आहे. तर टोलरन्स जो आहे गोल्डचा प्लस मायनस 5% आणि सिल्वरचा प्लस मायनस 10%ने टोलरन्स जो आहे तो रिप्रेझेंट केलेला आहे. सेम एक्झाम्पल इथं सपोज दिलेले आहे की कलर्स जे आहे प्रिंटेड आहे. कलर कोडिंगनुसार बँड बघा, फर्स्ट कलरचा, सेकंड कलरचा, देन थर्डचा मल्टिप्लायर आणि फोर्थचा टोलरन्स जो आहे तो टेबलमध्ये ऑब्झर्व करा. देन नेक्स्ट पॉईंट जो आहे की याच्यामध्ये व्होल्टेज सोर्स अँड करंट सोर्स, की काही वेळा क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला 4 मार्क्ससाठी क्वेश्चन जो आहे व्होल्टेज सोर्स अँड करंट सोर्सवरती विचारला जातो. तर सोर्स मीन्स व्हॉट, की तुम्ही एखाद्या सर्किटला ज्यावेळी एक्सटर्नल सप्लाय व्होल्टेज प्रोव्हाइड करता दॅट इज कॉल्ड ॲज सोर्स. तर सोर्स इज नथिंग बट व्हॉट, दॅट इज वी विल प्रोव्हाइड एक्सटर्नल पॉवर फॉर द सर्किट. सो द सोर्सेस आर ऑफ 2 टाईप, व्होल्टेज सोर्स अँड करंट सोर्स. तर याच्यामध्ये पण परत काय, तर व्होल्टेज सोर्स जे आहे 2 टाईपमध्ये अवेलेबल आहे, दॅट इज आयडियल व्होल्टेज सोर्स अँड प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स. देन करंट सोर्स जो आहे दॅट इज अवेलेबल इन 2 टाईप्स, दॅट इज आयडियल करंट सोर्स अँड प्रॅक्टिकल करंट सोर्स. तर आता व्होल्टेज सोर्स जो आहे तो आपण फर्स्ट टाईप स्टडी करणार आहे. तर व्होल्टेज सोर्स मीन्स व्हॉट, दॅट इज नथिंग बट व्होल्टेज सोर्स इज नथिंग बट काय की तुमचा 2 टर्मिनल डिव्हाइस आहे. याच्यामध्ये आपण काय करणार आहे, व्होल्टेज जे आहे आयडियली किंवा प्रॅक्टिकली काय करणार आहे सर्किटमध्ये प्रोव्हाइड करणार आहे. तर आयडियली आणि प्रॅक्टिकली कन्सेप्ट जो आहे तो माहिती असला पाहिजे तुम्हाला. तर आयडियली आणि प्रॅक्टिकली व्होल्टेज सोर्स. तर आयडियल व्होल्टेज सोर्स मीन्स व्हॉट, की आयडियलमध्ये की तुमची व्हॅल्यू काय असणार आहे, इंटरनल रेजिस्टन्सची व्हॅल्यूज जी आहे ज्यावेळी 0 असणार आहे दॅट टाइम इट इज कॉल्ड ॲज आयडियल व्होल्टेज सोर्स.
आणि प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स मीन्स व्हॉट, की ज्यावेळी तुमची प्रॅक्टिकली समवॉट व्हॅल्यू प्रेझेंट असणार आहे, की सपोज स्टँडर्ड व्हॅल्यू 0 आहे बट प्रॅक्टिकली तुम्हाला 1 किंवा 0.5 0.6 कोणतीही व्हॅल्यू मिळेल, तर दॅट इज प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स. तर आयडियलमध्ये व्हॅल्यू तुमची काय असणार आहे, 0 असणार आहे आणि प्रॅक्टिकलमध्ये काय असते, तर समवॉट व्हॅल्यू दॅट इज प्रेझेंट. देन व्होल्टेज सोर्समध्ये की आपण आयडियल व्होल्टेज सोर्स अँड प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स जे आहे ते स्टडी करणार आहे. तर इथं हा जो आहे व्होल्टेज सोर्समध्ये फर्स्ट डायग्रॅम जे आहे दॅट इज आयडियल व्होल्टेज सोर्सची रिप्रेझेंट केलेली आहे. तर हा जो आहे दॅट इज सिम्बॉल ऑफ आयडियल व्होल्टेज सोर्स. व्होल्टेज जे आहे ए आणि बी पॉईंटच्या अक्रॉसचं आपण काय करणार आहे, मेजर करणार आहे. तर ए आणि बीच्या अक्रॉसचं व्होल्टेज जे आहे व्ही ए बी ने रिप्रेझेंट केलेलं आहे. देन आयडियल व्होल्टेज सोर्समध्ये तर इथं की ज्यावेळी रिस्पॉन्स तुमचा कॉन्स्टंट असणार आहे, की ज्यावेळी आउटपुटमध्ये ज्यावेळी कॉन्स्टंट व्हॅल्यू मिळणार आहे दॅट इज स्टँडर्ड व्हॅल्यू 0 आहे, प्रॅक्टिकली पण 0 भेटणार आहे, किंवा स्टँडर्ड व्हॅल्यू 5 आहे, प्रॅक्टिकल पण काय मिळणार आहे, 5 मिळणार आहे. दॅट टाइम तर आयडियलमध्ये तुमचं काय असणार आहे, की जी काय व्हॅल्यू दिलेली आहे ती तुम्हाला ग्राफिकल रिप्रेझेंटेशनने कॉन्स्टंट व्हॅल्यू रिप्रेझेंट केलेली आहे, दॅट इज आयडियल व्होल्टेज सोर्स. देन प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स. तर प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स मीन्स व्हॉट, की इथं रेजिस्टन्स जो आहे तो प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स. तर या डायग्राममध्ये आणि या डायग्राममध्ये बघा, आयडियल व्होल्टेज सोर्समध्ये रेजिस्टन्स कंपोनंट जो आहे तो ॲबसेंट आहे, आयडियली व्हॅल्यू तुमची 0 असणार आहे. प्रॅक्टिकलमध्ये काय केलेलं आहे, तर इथं सेम सिम्बॉल आहे, फक्त रेजिस्टन्स ॲड केलेला आहे. व्होल्टेज ए आणि बीच्या अक्रॉसचं मेजर करणार आहे. प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्समध्ये काय, की तुम्ही ॲक्च्युअल तुमची जी व्हॅल्यू असते त्याच्यापेक्षा कमी किंवा जास्त व्हॅल्यू जी आहे ती तुम्हाला काय मिळणार आहे, प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्समध्ये मिळणार आहे. की प्रॅक्टिकली आता सांगितलं की तुमची स्टँडर्ड व्हॅल्यू 0 असणार आहे, पण 0 पेक्षा जास्त किंवा 0 पेक्षा कमी किंवा 5 व्होल्ट तुम्ही सप्लाय सर्किटला प्रोव्हाइड करताय, तर पूर्ण 5 व्होल्ट जो आहे तो पूर्ण तुमच्या सर्किटला 5 पेक्षा जास्त किंवा 5 पेक्षा कमी सर्किटमध्ये जो आहे व्होल्टेज जे आहे ते सर्किटमध्ये पास केलं जातं. तर इथं ग्राफिकल रिप्रेझेंटेशनमध्ये प्रॅक्टिकली व्हॅल्यूमध्ये प्रॅक्टिकल व्हॅल्यू सपोज कमी दाखवलेली आहे, की तुमची स्टँडर्ड व्हॅल्यू आणि प्रॅक्टिकल व्हॅल्यूमध्ये डिफरन्स जो आहे तो इंडिकेट केलेला आहे. देन दॅट इज व्होल्टेज सोर्समध्ये आयडियल आणि आयडियल आणि प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्स आहे ते आपण स्टडी केलं. सेम करंट सोर्समध्ये सेम कन्सेप्ट आहे, फक्त सिम्बॉलमध्ये चेंज आहे. तर करंट सोर्समध्ये इथं काय केलेलं आहे या डायग्राममध्ये, की फक्त हा ॲरो इंडिकेट केलेला आहे. आता आयडियल सोर्समध्ये काय असणार आहे, की सेम आपण नोट करणार आहे आयडियल सोर्समध्ये, की आयडियल सोर्समध्ये काय आहे, की करंट जो आहे ए आणि बीच्या अक्रॉस मेजर करणार आहे. तर आयडियल सोर्समध्ये आयडियली व्हॅल्यू तुमची काय असणार आहे, 0 असणार आहे. प्रॅक्टिकल व्होल्टेज सोर्समध्ये आपण काय करणार आहे, रेजिस्टन्स कंपोनंट जो आहे तो ऍड करणार आहे. प्रॅक्टिकल करंट सोर्समध्ये व्होल्टेज सोर्समध्ये पण काय केलेला, रेजिस्टन्स कंपोनंट ऍड केलेला. तर ज्यावेळी रेजिस्टन्स ऍड करणार आहे दॅट टाइम तुमची स्टँडर्ड व्हॅल्यू त्याच्यापेक्षा प्रॅक्टिकली व्हॅल्यू कमी असेल किंवा जास्त असेल. तर आपण इथं ग्राफमध्ये काय केलेलं आहे, कमी जे आहे ते इंडिकेट केलेलं आहे, दॅट इज करंट. प्रॅक्टिकल करंट सोर्स, फक्त सिम्बॉलमध्ये डिफरन्स आहे, बाकी व्होल्टेज सोर्सची करंटची आणि व्होल्टेजची दोन्हीच्या डायग्रॅम ज्या आहे प्रॅक्टिकल आणि आयडियल दोन्ही डायग्रॅम ज्या आहे त्या सेम इंडिकेट केलेल्या आहेत. दॅट इज व्होल्टेज सोर्स अँड करंट सोर्स. देन अगेन याच्यामध्ये आपल्याला स्टडीसाठी जे आहे ॲनालॉग सिग्नल अँड डिजिटल सिग्नल स्टडीसाठी आहे. तर फक्त ग्राफिकल रिप्रेझेंटेशन जे आहे ते आपल्याला स्टडीसाठी आहे. तर ॲनालॉग सिग्नल मीन्स व्हॉट, दॅट इज साइन सिग्नल आपण ड्रॉ करणार आहे, दॅट इज कंटिन्युअसली सिग्नल विच व्हॅरिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम, दॅट इज कॉल्ड ॲज ॲनालॉग सिग्नल. आणि डिजिटल सिग्नल मीन्स व्हॉट, की याच्यामध्ये आपण काय करणार आहे, तर डिस्क्रीट फॉर्मॅटमध्ये काय करणार आहे, तर व्हॅल्यू जी आहे की बायनरी फॉर्मॅटमध्ये आपण रिप्रेझेंटेशन ड्रॉ करतो. तर बायनरी मीन्स व्हॉट, की स्क्वेअर वेवफॉर्म जी आहे ती आपण 0 आणि 1 ने रिप्रेझेंट करतो. दॅट इज डिजिटल सिग्नल, की ॲनालॉग सिग्नल जो आहे इथं साइन वेवफॉर्मने रिप्रेझेंट केलेला आहे. डिजिटल सिग्नल जो आहे तो डिस्क्रीट वेवफॉर्मने रिप्रेझेंट केलेला आहे. देन नेक्स्ट जे आहे की याच्यामध्ये डिफरन्स
जो आहे तो मेन्शन केलेला आहे. तर अॅनालॉग मीन्स व्हॉट, की आता डेफिनेशन सांगितली. अॅनालॉग मीन्स व्हॉट, कंटिन्युअसली व्हॅरिंग सिग्नल विथ रिस्पेक्ट टू टाइम, दॅट इज अॅनालॉग सिग्नल. डिजिटल सिग्नल मीन्स व्हॉट, डिस्क्रीट सिग्नल, की त्याच्यामध्ये आपण इन्फॉर्मेशन जे आहे बायनरी फॉर्ममध्ये रिप्रेझेंट करणार आहे. तर अॅनालॉग सिग्नल जो आहे साईन वेव्ह फॉर्मने ड्रॉ करतो. डिजिटल सिग्नल जो आहे स्क्वेअर वेव्ह फॉर्मने रिप्रेझेंट करतो. देन नेक्स्ट जे आहे देन नेक्स्ट जे आहे कंपॅरिझन आहे. तर काही वेळा कंपॅरिझन तुम्हाला 4 मार्क्ससाठी विचारलं जातं. कंपेअर अॅनालॉग सिग्नल अँड डिजिटल सिग्नल किंवा अॅनालॉग सिस्टीम अँड डिजिटल सिस्टीम. तर आता कंपॅरिझनमध्ये सांगितलं तर अॅनालॉग सिस्टीम मीन्स व्हॉट, की अॅनालॉग सिस्टीम जे आहे कंटिन्युअसली व्हॅरिंग विथ रिस्पेक्ट टू टाइम. डिजिटल सिस्टीम मीन्स व्हॉट, की आपण डिस्क्रीट व्हॅल्यू दॅट इज बायनरी फॉर्मॅटमध्ये काय करतो, डिजिटल सिग्नल जो आहे तो रिप्रेझेंट करतो. देन 0-1 फॉर्मॅटमध्ये मीन्स देन साईन अॅनालॉग सिग्नल जो आहे तो आपण काय करतो, साईन वेव्ह फॉर्मने रिप्रेझेंट करतो. डिजिटल सिग्नल जो आहे तो काय करतो, स्क्वेअर वेव्ह फॉर्मने रिप्रेझेंट करतो. देन नेक्स्ट कंपॅरिझन पॉईंट जे आहे की अॅनालॉग सिस्टीममध्ये की ॲडव्हान्टेजेस डिसॲडव्हान्टेजेस जे आहे ते आपण स्टडी करणार आहे. सेम त्याच्यानुसार काय केलेलं आहे, कंपॅरिझन जे आहे ते नोट केलेलं आहे. तर अॅनालॉग सिग्नल मीन्स व्हॉट, की याच्यामध्ये तुम्ही इझिली डेटा ट्रान्समिट करू शकता अॅनालॉग फॉर्मॅटमध्ये. डिजिटलमध्ये काय, की तुम्ही डेटा जो आहे डिजिटल फॉर्मॅटमध्ये ट्रान्समिट करणार आहे. देन फ्लेक्झिबिलिटी जी आहे, अॅनालॉग जे आहे दॅट इज नॉट मोर फ्लेक्झिबल, बट डिजिटल जे आहे त्याच्यामध्ये तुम्ही इझिली काय करू शकता, की जी काय रिक्वायरमेंट असेल तर इझिली ट्रान्समिट रिसीव करू शकता. त्याच्यामुळे फ्लेक्झिबिलिटी जी आहे डिजिटलची गुड असणार आहे. देन बँडविड्थ जी आहे अॅनालॉग सिस्टीमची बँडविड्थ लेस आहे ॲज कम्पेअर टू डिजिटल, तर डिजिटलची मोर. देन मेमरी रिक्वायरमेंट जी आहे तर अॅनालॉग सिस्टीममध्ये मेमरी जी आहे की याच्यामध्ये आपण अॅनालॉग डेटा